जनता पार्टीच्या जनसेवा कार्यालयाचं या ठिकाणी आज रीतसर असं सुरुवात झाली आहे। संघटना म्हणली, निवडणूक म्हणली किंवा बाकी कुठं प्रचाराचं काम पडलं तर सगळे लोक हे झोपडपट्टीपासून सुरुवात करतात। शासनाच्या अनेक योजना आहेत की ज्या योजना झोपडपट्टीमध्ये मागासवर्गीय भागामध्ये प्रकर्षानं शासन राबवत आहे। पण जे मध्यमवर्गीय लोक आहेत, पेन्शनर लोक आहेत, ह्यांच्यासाठी म्हणून शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना प्रकर्षानं समोर येत नाहीत। आणि म्हणून या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून आरोग्य कार्ड हे या सर्व प्रभागातील नागरिकाचं काढण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आयुष्यमान भारत कार्ड हे साधारणपणे प्रत्येक रोगासाठी म्हणजे अपघात असो, आजार असो किंवा कुठला रोग असो त्यावरती होणाऱ्या खर्चाचा 5 लाख रुपयापर्यंतचा दरवर्षी खर्च महाराष्ट्र शासन करत आहे। ही योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून नुसता त्या योजनेचा प्रचार नाही झाला पाहिजे, तर ते लोकांपर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे आणि लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे। यासाठी आयुष्यमान भारत कार्ड साधारणपणे आत्ता 4 दिवसात या कार्यालयामधून 550 नागरिकांचं या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करून देण्यात आलेलं आहे। अशा वेगवेगळ्या अडचणी ज्या आहेत, मग आता पुढं निवडणूक आहे, निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार कार्यालयासाठी सुद्धा या जनसेवा कार्यालयाचा उपयोग होणार आहे। आणि त्यानंतर या प्रभागातले असलेल्या 5 सर्व जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, हे उमेदवार जे या ठिकाणी जे घोषित होतील त्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी शुभेच्छाही देतो। आणि या ठिकाणी सर्व नागरिक, हा प्रभाग हा भारतीय जनता पार्टीचा प्रभाग आहे। मागच्या वेळेसुद्धा प्रचंड बहुमताने म्हणजे परभणी शहरातल्या सगळ्यात मोठ्या मताधिक्याने या प्रभागातले हे 4 नगरसेवक निवडून आले होते। त्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा प्रभाग आहे आणि या ठिकाणी निश्चित भारतीय जनता पार्टीची विजय निश्चित आहे।